सर्वांना नमस्कार. आणि कालच्या एपिसोडमध्ये आमच्या छोटूचा तुम्ही थोडासा आवाज ऐकला ना. तर असे काही इमोशनल पार्ट्स असतील किंवा मोटिवेशनल पार्ट असतील तर मी त्याच्यासमोर स्टोरी वाचत असते, कारण त्यालासुद्धा त्यातून इन्स्पिरेशन मिळतं. आणि जर काही रोमॅन्टिक असेल ना तर बाजूला जाते बरं का, नाहीतर तुम्हाला वाटेल की मी सगळं त्याच्यासमोर वाचते की काय. तर असो, शशीनं चंद्राच्या गळ्यावर ओठ टेकवले आणि जिथं विंचू डसला होता तिथे विष ओढत होता. आणि चंद्रा मात्र त्याच्या ओठांच्या स्पर्शानं खूप पुलकित झाली होती. एकीकडे त्याच्या अशा अचानक वागण्यानं ती भांबावली होती आणि दुसरीकडे त्यानं तिचे हात आणि तोंड घट्ट पकडून ठेवलं होतं. त्यामुळे तिला काहीतरी आठवलं आणि तेच त्या रात्रीचं असं जबरदस्तीचं चुंबनाचं चित्र तिच्या डोळ्यासमोरून तरळून गेलं. तो मात्र हळूहळू त्याचे 2 दात तिच्या गळ्यावर रुतवून अलगद ते थोडंसं पण जहाल विष ओढत होता. आता तिची छाती जोरजोरात भात्यासारखी खालीवर व्हायला लागली आणि पूर्ण अंगात रोमांच उचलू लागले. आणि तो तिच्या छातीवर त्याच्या छातीचा सगळा भार देऊन जसा जसा हळूहळू दात रुतवत होता तसतशी तिच्या अंगात आग पसरत होती. आणि ती तिचे पायावर घासू लागली. आणि का कुणास ठाऊक, पण आता तिनं त्याला विरोध करणं सुद्धा सोडून दिलं आणि लाजून अलगद डोळे मिटून घेतले. आणि हे काय होतंय तिला हे तिलाही कळत नव्हतं. अगदी मंत्रमुग्ध भारावल्यासारखी अवस्था झाली होती तिची. आणि थोड्या वेळानं शशीनं तिच्या मानेतून त्याचं तोंड बाजूला घेतलं आणि हळूच तिच्याकडं बघितलं. तर ती डोळे मिटून पडली होती. आणि आता तिच्या चंद्रासारख्या सुंदर मुखड्याकडं तो सुद्धा थोड्या वेगळ्या नजरेनं बघत होता. आणि आग तर त्याच्याही शरीरात लागल्यासारखं झालं होतं. मघाशी सुरुवातीला काही नाही वाटलं, पण आत्ता तिला बघून कसं तरी झालं. आणि तो पुन्हा एकदा हळूच तिच्या मानेवर त्याच्याही नकळत ओठ टेकवायला गेला. तसं तिनं हळूच डोळे उघडले, त्याच्याकडं बघितलं. तोही भानावर येऊन जागेवर थांबला आणि एक आवंढा गिळून कोरड्या ओठांवरून जीभ फिरवून अपराधी भावनेनं मागे सरकला. आणि तिचं तोंड आणि मनगट सोडलं त्यानं. चंद्रा आता प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघत होती. त्यानं असं का केलं असाच प्रश्न तिच्या डोळ्यात आहे हे ओळखून तो त्याच्या वतीनं सफाई देत म्हणाला, सॉरी, पण तो विंचू खूप विषारी आहे. जर डसला ना तर खूप त्रास होतो आणि खूपदा त्यानं खूप जणांना दंश केला आहे. आणि त्याचं विष चढलं तर लवकर उतरत नाही. तुला खूप त्रास झाला असता रात्रभर, म्हणून मग विष काढावं लागलं. बाकी काही नाही, प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. आणि चंद्रा आता काहीच न बोलता गप्प बसली. आणि तिनं तिची नजर त्याच्यावरून वळवली आणि खाली झुकवली. बाजूला बघायला लागली. आणि तो उठून वर गेला. आणि आता दोघेही गप्प होते. कोणीच काहीच बोलत नव्हतं. मग थोड्या वेळानं तो पुन्हा म्हणाला, आता तुला काही त्रास होतोय का? तू ठीक आहेस ना? आणि चंद्रा हळूच तिच्या जड झालेल्या आणि घशातून कसाबसा आवाज काढत हुंकार भरत म्हणाली, मग थोडा वेळ थांबली आणि म्हणाली, आणि तुला त्रास होतोय का? शशी आता त्याच्या आतमध्ये लागलेली आग कशीबशी काबूमध्ये करत दीर्घ निश्वास टाकत म्हणाला, नाही, मला सवय आहे याच्या विषयाची. मला काही होत नाही, पण इतरांना फार त्रास होतो. आता झोप, काहीच होणार नाही. आणि ती त्याच्याकडे पाठ करून झोपली. तोही तिच्याकडे पाठ करून झोपला. आणि मग थोड्या वेळानं त्यानं पुन्हा पाठीमागं बघितलं तर ती झोपली होती. आणि तो तिच्या पाठीकडे पाठ करून झोपला. मग चंद्रा झोपली नव्हती, कारण तिच्या शरीरात आज एक वेगळीच हालचाल झाली होती, जिनं तिला आतून बाहेरून हेलावून सोडलं होतं. आणि तिनं शशीनं जिथं त्याचे ओठ टेकवले होते त्या ठिकाणी हळूवार हात फिरवला तिचा. आणि ती जागा हळूच प्रेमानं गोंजारत होती. आणि ती खूप वेळानं झोपली. मग सकाळ झाली, दोघेही उठले.
पण दोघांनाही एकमेकांकडे पाहण्याची आता फार लाज वाटत होती. रात्रीचा प्रसंग त्यांना आठवत होता आणि इतक्यात पांडू पण आला आणि तो म्हणाला, "ए चल, तुला रखमाकडे सोडतो." "छोटे शेठ, तिला सोडू ना?" असं म्हणत असताना त्याची नजर तिच्या गोऱ्या गोऱ्या गळ्यावर गेली आणि तिथं दाताचे निशाण दिसले आणि ती जागा स्पष्ट काळी निळी झाली होती आणि खूप उठून दिसत होती. इतकी उठून दिसत होती की कोणाचीही नजर लगेच तिथेच जात होती. आणि पांडू दचकून म्हणाला, "ए अगं, तुला इथं काय झालं? हे दाताचे निशाण इथं कसं काय आले?" तसा आता शशी दचकला. चंद्रासुद्धा बावरली. तिनं पटकन तिच्या साडीचा पदर अंगावरती लपेटून घेतला आणि ते दाताचे निशाण झाकून टाकले आणि नजर चोरत म्हणाली, "चल ना, घरी सोडतोस ना?" मग शशी म्हणला, "दिलीप कुमार, तू तिला ना पटकन सोडून ये हां." आणि आता काहीच न समजून पांडू म्हणाला, "पण झालंय काय? तुम्ही दोघे असे गप्प गप्प का आहात आणि विषय का टाळताय? मी सांगितलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या." आणि शशी पुन्हा त्याला थोडा आवाज वाढवून म्हणाला, "तुला सांगितलं ना जा, तर लवकर जा. जास्त प्रश्न विचारू नकोस." आता चंद्रा गुपचूप बाहेर गेली आणि पांडू "बरं जातो" असं म्हणून तिच्या मागे मागे गेला. आणि आता शशीनं सिगारेट पेटवली आणि एक झुरका मारला आणि रात्रीपासून त्याला वाटत असलेलं त्याचं अवघडलेपण तोंडातून धुरा वाटे त्यानं हवेत सोडून दिलं आणि रिलॅक्स झाला. मग चंद्राला घरी सोडून पांडू परत आला आणि म्हणाला, "छोटे शेठ, हे काय आहे? ती अशी का होती?" आणि शशी डोळे मिटून सिगारेटचा धूर सोडत म्हणाला, "कोण ती?" पांडू म्हणाला, "ती चंद्रा." आणि शशी पुन्हा म्हणाला, "कोण चंद्रा दिलीप कुमार?" आणि पांडू म्हणाला, "छोटे शेठ, अहो तीच की, आत्ता गेली ती. तिचं नाव चंद्रा आहे. तुम्हाला माहीत नाही का?" तसं शशीनं काहीसं आश्चर्य वाटून डोळे उघडले आणि नीट सरळ बसला आणि म्हणाला, "काय? तिचं नाव चंद्रा आहे का?" पांडू म्हणाला, "हो. इतके दिवस तुम्ही एकत्र आहात आणि तुम्हाला एकमेकांचं नाव माहीत नाही होय अजून?" आणि शशी म्हणाला, "मी कशाला तिचं नाव विचारू? मला काय गरज आहे तेव्हा?" "बट व्हॉट अ कोइन्सिडेंट दिलीप कुमार. काय योगायोग आहे ना?" आणि पांडू म्हणाला, "कसला योगायोग?" आणि आता शशी बोलण्याच्या ओघात म्हणाला, "अरे, तिचं नाव चंद्रा आणि माझं नाव श." असं म्हणून शशी आता थांबला. आणि पांडू म्हणाला, "बोला की छोटे शेठ, अहो कसला योगायोग म्हणायचा आहे तुम्हाला?" आणि आता शशी म्हणाला, "काही नाही, असंच." आणि पुन्हा सिगारेटचा झुरका मारत पुढचे सगळे शब्द त्यानं हवेत धुरासारखे पुन्हा उडवून दिले. आणि पांडू म्हणाला, "पण एक विचारू का? तिच्या मानेवर ते दाताचे निशाण कसे?" "छोटे शेठ, तिच्यासोबत कोणी बळजबरी केली का? म्हणजे तुम्ही तर नाही ना तसलं काही केलं तिच्यासोबत?" आणि शशी म्हणाला, "ए नाही रे गधड्या, मी तुला तसला वाटलो का? नाही म्हणजे ते दाताचे निशाण माझेच आहेत, पण तिला विंचू डसला. अरे तिला पाणी मागू दिलं नसतं त्यानं, जर विष चढलं असतं तर. म्हणून मग ते विष मी प्यालो आणि तिच्यावर बळजबरी करायला. चेहरा बघितला का तिचा? अरे फाडून खाईल ती बळजबरी करणाऱ्याला. थोडं कुठले चुकल्यासारखं दिसलं की अंगावर धावून येते ती." खूप करारी स्वभावाची आहे आणि इतकी कडक स्वभावाची असतानासुद्धा कशी काय फसली कुणास ठाऊक. आणि पांडू म्हणाला, "वा वा 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 छोटे शेठ, अहो तुम्ही चक्क एका मुलीला त्रास होऊ नये म्हणून विष पिलात? म्हणजे तुम्हाला ती आवडायला लागली नाही ना?" "आवडायला तर लागली नाही ना,
तसं पांडूच्या या प्रश्नानं शशी दचकला आणि म्हणाला, नाही रे, शक्यच नाही. पण ऐक, 3-4 दिवसांनी आपण सांगलीला जायचे, येशील ना? का तुला काम आहेत? आणि पांडू थोडासा गडबडला. खरं तर त्याला काम होतं आणि तो म्हणाला, छोटे शेठ आहो, ते रखमाला आणि आईला देवदर्शनाला घेऊन जायचं होतं. किती दिवस झालं मागं लागलेत आणि गावाकडची यात्रा पण आहे. वर्षातून एकदा असते, बुडवून चालत नाही ना. आणि शशी म्हणाला, ठीक आहे, समजलं मला, मी एकटा जातो. पांडू म्हणाला, छोटे शेठ अहो, एकटे कसे जाणार? कोणाला तरी सोबत घेऊन जा की. एकाला दोघं असलेलं बरं असतं. आणि शशी आता पुन्हा पहिल्यासारखा पायावर पाय टाकून बसला आणि झुरका मारत म्हणाला, तुझ्या इतका विश्वासू अजून कोणी भेटलंच नाही रे, त्यामुळे मी एकटाच जाणार आणि तिलाही सोडून येतो. दोन्ही कामं एकत्रच होतील. आणि पांडू म्हणाला, बरं, जशी तुमची इच्छा. मग आता इकडं तोपर्यंत रखमा सुद्धा चंद्राला म्हणाली, जा तू आंघोळ करून ये. आता चंद्रा आंघोळ करून आली. तिच्या गळ्यावरचे दाताचे निशाण बघून रखमा हसली आणि म्हणाली, काय ग, हे काय म्हणायचं? रात्री कोणी इतका त्रास दिला तुला? तशी चंद्रा पुन्हा शरमली आणि मान खाली घालून तिनं नजर झुकवली आणि पुन्हा पदर ओढून घेतला त्या निशाणीवरून आणि ती झाकून टाकली. रखमा तिच्या हनुवटीला हात लावून तिच्या नजरेत बघत म्हणाली, अगं सांग की, या अनोळखी दुनियेत इतका ओळखीचा कोण भेटला? जीवाला जीव देणारा, ज्यानं ही निशाणी दिली? रात्री कोणासोबत होती? हा, सांग की. चंद्रा म्हणाली, नाही तसं काहीच नाही, तू चुकीचं समजतेस. अगं ते तर फक्त. आणि पुन्हा थांबली. आणि रखमा म्हणाली, अगं राहू दे, सारवासारव करू नकोस, पण मला सगळं माहीत आहे, हे बघ. असं म्हणून तिनं सुद्धा पांडूनं तिच्या छातीवर त्याच्या दाताचे निशाण सोडले होते ते दाखवले आणि म्हणाली, हे असंच असतं अगं, त्यात काय लाजायचं? पण खरं सांगू, किती पण नाही म्हटलीस ना तरी लाज वाटतेस बघ. आणि माझा नवरा तर तुला सांगू का, रात्री ना त्यानं. असं म्हणून ती खूप लाजली. इतक्यात चंद्राच म्हणाली, नको बाई, मला नको काही सांगू, मला नाही काही माहिती यातलं. आणि रखमा म्हणाली, बरं राहिलं, मला आपलं तू मैत्रीण वाटलीस म्हणून तुझ्याजवळ मन मोकळं करावं वाटलं. पण माझ्यापासून किती पण लपवलं तरी अशा गोष्टी लपतच नाहीत. निशाने झाकून घेतली तरी तुझे डोळे सगळं सांगतात. किती लाज भरली आहे त्या डोळ्यात, बघ तरी. असं म्हणून रखमा निघून गेली. आणि आता चंद्रानं आरशात पाहिलं आणि तिच्या डोळ्यात तिनं पाहिलं तर तिचे डोळे खरंच खूप लाजत होते. आणि हे असं पहिल्यांदाच तिच्यासोबत घडत होतं. तिनं पुन्हा त्या निशाणीवरून हळूवार हात फिरवला आणि गालात मंद हसली. आणि चंद्राच्या या अवस्थेला काय म्हणायचं हे तिचं तिलाच कळत नव्हतं.